हॅलो यूट्यूब. नमस्कार मंडळी आणि राम राम भाई. तर सकाळचे आज 8:30 वाजलेत मित्रांनो. 8:30 नाही, ऍक्च्युली 8 वाजता आपण निघालोय. हा, 7:45 वाजता आपण निघालोय. तर सकाळचे वाजलेत 7:45 आणि आज पाऊस नसल्या कारणाने खूप जास्त लोक दिसतील तुम्हाला जॉगिंग विगिंगला येणारे. आज जरा वेगळ्या मोडवर आपण शिफ्ट झालोय, वाईल्ड मोडवर. तर बघू, हे पहा सायकलिंगला आलेली लोक आणि माउंट मेरी चर्च जवळ आपण. ह्या एरियामध्ये मित्रांनो खूप लोक येतात शूट साठी. ब्लॉगर्स पण असतात, शूट पण होतात कुठल्याही एरियात. मोस्ट ऑफ बाईक विथ द गर्ल्स इकडेच शूट होतात. बाहेर पण असतात तिचे गोव्याला वेळेला, पण मुंबईत असल्यावर बँड्राला शूट असतात जास्त करून तिचे वेगवेगळ्या बाईक बरोबर. तर शूट करायला जागा ही मित्रांनो खूप छान आहे. शांत वातावरण, सगळे कॅथलिक लोक असल्यामुळे जास्त गोंगाट नसतो, आरामात सगळे असतात. आता सकाळच्या वेळा सुद्धा जास्त एवढी रहदारी नसते. कॉर्नरचा वापर करून मित्रांनो कोणती गाडी पुढे जाते. आज इथून का आलो ह्याच कारण सुद्धा माझ्याकडे आहे. काल एक इन्सिडेंट झाला मित्रांनो आपल्या बरोबर. आपण सेम रोडने येत होतो, पण एकाने एक कपल होतं, त्या कपलने मला थांबवलं आणि सांगितलं बाबा हा वन वे आहे, त्याचा यूज जास्त करू नकोस. मग तेव्हापासून मला वाटलं की आपण लोकांना सांगत असतो तर आपण पण ते फॉलो केलं पाहिजे. 5 मिनिटं पण नाही मित्र, 2 मिनिटांचा फरक पडतो, बाकी जास्त काय नाही. तर त्या फरकसाठी आपण रॉंग वे मारायचो. सो थोडस गिल्ट आल्यासारखं वाटलं मला, त्याच्यामुळे मी आजपासून माउंट मेरीचा रोड तो वन वे, तो 2 वे, त्याला काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो, तर तो यूज करतो. कव्हर तर टाकलंय मित्रांनो, पण सीन काय होतोय, हो माणिक विद्या मंदिर शाळेचा टायमिंग झालेला आहे आणि आपण त्याच टायमाला आलो. जाऊन दे, काकांना गाडी काका जात मग आपण जाऊ. मला वाटत काका सुद्धा जातील. एवढी घाई आहे तर मधून काढ ना. होय होय, बापरे. वाकायची काय गरज होती. एरोडायनामिक्स
काकांना माहिती वाटतं, अभ्यास केलेला नासावरती काउंट करतात. मित्रांनो, सिनारिओ एक नंबर सिनारिओ येतो आता. ऍक्च्युली ह्याच मोड मध्ये शूट करायला हवं आपण, असं मला तरी वाटतंय आता. कारण का व्हिडिओ क्वालिटी तर बेस्ट आहेच म्हणा, त्यात काय आहे काय नाही. कोणत्याही मोड मध्ये करा, व्हिडिओ क्वालिटी तुम्हाला बेस्ट भेटेल. पण ह्या मोड मध्ये जरा जास्तच छान वाटते व्हिडिओ क्वालिटी. सो आपण नाईटला ट्राय करून बघूया हा मोड. तसं ते समोरच्या लाईटचं जे हे असतं ना, ते पसरतं. म्हणजे लाईटची ब्लिंकिंग असते ना, ती पसरते मित्रांनो. सो बघूया त्याच्यात काही फरक पडतोय. तर त्याच्यात काही फरक वाटत असेल तर आपण हाच मोड यूज करत जाऊया. हा युजफुल आहे मित्रांनो, आणि अँगल सुद्धा चांगला भेटतोय, मोठा अँगल भेटतोय. अँगल सेट करायची गरज नाहीये. आपण लेफ्ट साइडला बेस्ट असा अँगल भेटतोय. हेल्मेट टाकते का बघूया. नाही, आता हेल्मेट पण बेस झालंय आणि अँगल पण बेस झालाय आणि आपण पण बेस झालोय. आता थोडीशी मेहनत आपण ह्याच्यात केली पाहिजे, एडिटिंग मध्ये थोडीशी मेहनत झाली मित्रांनो, की आपण अव्वल मग क्रूज कंट्रोल म्हणून पण क्रूज कंट्रोल मोड ऑन करूया. बघूया तर. ऑन झाला. थांबा, कुठेतरी प्रॉब्लेम होतोय. गरज नाही आज मित्रांनो. आज सुख आहे सगळं वातावरण, गर्दी कमी आहे शनिवार असल्या कारणाने. शनिवार नाही, आज फ्रायडे, सॉरी. नाईटला असल्यावर ना मित्रांनो काहीच कळत नाही काय वार चालू आहे किंवा काय नाही. ऍक्च्युली 2 दिवसांच्या मधला काळ असतो तो नाईट, त्याच्यामुळे थोडस हे होतं, कन्फ्युजन होतं की नक्की आपण कुठल्या दिवसामध्ये. शूट केव्हा बंद झाले मित्रांनो मला नाही माहिती, मी ऍक्च्युली बघितलंही नव्हतं, सॉरी. बघू आता काय शूट झालं आणि काय नाही शूट झालं ते कळेलच आपल्याला. मगाचपासून मला वाटतं विदाऊट शूटच चालत होतं आपण. आता नाही बघणार, मी उतरल्यावर कळेल आपल्याला किती शूट झालं आणि किती नाही ते. तर सांताक्रूजला मागे टाकून आपण पोचलो आहोत विलेपार्लेला. आणि विलेपार्लेला आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय. मूर्ती कायम दिसावी त्याच्यासाठी खूप नशीब लागतं मित्रांनो. ते नशीब आपल्याला लाभलेलं आहे.
आपण दररोज इकडून पास होतो, मानवंदना देतो आणि आपल्या मार्गाला लागतो. जरा बरं वाटतं मित्रांनो. मित्रांनो, मला ही गोष्ट विचारायची होती तुम्हाला की जर का तुम्हाला टाइम मशीन सापडली वर्किंग कंडिशन मध्ये, जर का तुम्हाला टाइम मशीन सापडली तर तुम्ही काय कराल? क्वेश्चन आहे माझा. आणि जर का मला सापडली तर मला मित्रांनो, जेव्हा राजे जन्माला आलेले त्यावेळच्या काळात जायचं मित्रांनो. म्हणजे आताच जग नाही त्यासारखं. एकदा ते जगून बघायचं. ते जगता आलं तर वेगळीच मजा आहे. तेव्हा लोकांचे हाल पण तसे होते. म्हणजे आता स्वतंत्रपणे फिरतायत, पण कसं प्रत्येक ठिकाणी माणूस हा चाळून बघितला जातो. खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या महाराजांच्या वेळेस नव्हत्या, त्या गोष्टी आता होत आहेत. त्याच्यामुळे थोडस जग लोकांची जगाकडे बघण्याची दृष्टी वेगळी झाली. तर मी तेच विचार करतोय की आताची लोक सुट्टी आहे मित्र, पळा. म्हणजे त्यावेळेच्या लोकांना असं सांगायचं किंवा बोलायची गरज नव्हती. ते हसत त्यांच्यासाठी मरणाचा दरवाजा खोलायचे. तर काय असेल त्यावेळेस महाराजांकडे, जे ह्या गोष्टी करायला लोक तयार व्हायचे आणि स्वतःचा किंवा घरच्यांचा जरा सुद्धा विचार करत नव्हते मित्रांनो. तर बोलता आपण आलो आहोत, कुठे आलो आहोत आपण? गोरेगाव, सॉरी जोगेश्वरी. बघूया आता जोगेश्वरी. आज गर्दी नाही भेटली मित्रांनो. आज मस्त आलोय, पाऊस नाही काय नाही. मध्ये एकदा सांताक्रूजला वाटतं पडेल असं किंवा ओले हो आपण, पण नाही. कंटिन्यू आपण राईड चालू ठेवली. आता तर कडकडीत ऊन पडलं. आता मला नाही वाटत की आपल्याला पाऊस भेटेल. आपण पोचलो आहोत राम मंदिरला. पटापट आपण पोचलो आहोत. आज जरा जास्तच लवकर पोचलो असतो आपण. कसं असतं मित्रांनो, लेट निघालो ना की ट्रॅफिक वाढत जाते, मग आपल्याला लेट होतो. वातावरण बदलतं. ते रेकॉर्ड झालं की नाही माहित नाही. बघा मित्रांनो, बघा वातावरण, बघा व्हिडिओ, आजची क्वालिटी बघा मित्रांनो. मोड म्हटलं चेंज करत राहिलं पाहिजे तर क्वालिटी बदलते, असं आज मला कळलेलं आहे. प्रत्येक मोडची स्वतःची स्पेशालिटी अशी असते मोबाईल मध्ये सुद्धा. तर मी म्हटलं ट्राय करून सुद्धा बघू.
तर डाग बसलेत मित्रांनो हेल्मेटवर. आज पुसायला घेतलेलं, पेपरने पुसायचं राहिलं. कधी काच किंवा ट्रान्सपरंट गोष्ट पुसाल मित्रांनो तर पेपरने पुसत जा, पाण्याचा शिंतोडा मारून. बापाची सिग्नल आता सुटला वाटतं. तर आपलं पेट्रोल रेड वर गेलेलं आहे मित्रांनो. अशा वेळेस ना बिंदास होत, बिंदास. जेव्हा सिग्नल असतो ना मित्रांनो बिंदास घुसा, पुन्हा अडवत तुम्हाला. आणि जो समोर असेल त्याला आपण बोलू शकतो, जसं त्या कपलने केलेलं. चुकी माझी होती म्हणून मी मागे हटलो. आता जरा छान वाटतंय, जरा कम्फर्टेबल वाटतंय. तर आपण पोहोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशन जवळ मित्रांनो. आज जास्त काही बोलणं झालेलं नाही मित्रांनो, तर का टॉपिक नव्हतं मित्रांनो. आणि आजकाल माणसं आहेत ना, आपण संध्याकाळी हा टॉपिक घेऊ, रात्रीचा. एक टॉपिक आठवला आता जेव्हा ब्लॉग एंड करायची वेळ येते तेव्हा खूप टॉपिक आठवतात मित्रांनो. तर आपण डेस्टिनेशनच्या जवळ आहोत आपल्या. इथे ब्लॉग एंड करावा लागेल कारण का आपल्याला नेक्स्ट ब्लॉग पण बनवायचे. सो आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये परत एकदा. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा, स्टे ट्यून, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मजा सुद्धा करा व्हिडिओ बघत बघत. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, पुढच्या ब्लॉग मध्ये, सॉरी. तर थँक्यू व्हेरी मच आणि स्टे ट्यून मित्रांनो, बघत राहा.